जागतिक प्लास्टिक पिशवीमुक्त दिनाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीचा फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलंय। कागदोपत्री बंदी असतानाही शहरात पातळ प्लास्टिक पिशव्यांचा सरासर वापर सुरू असून नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। शहरातील अनेक व्यापारी आणि प्लास्टिक विक्रेते खुलेआम बंदी असलेल्या पिशव्यांची विक्री करत आहेत। ग्राहकांनाही याच पिशव्यांमध्ये वस्तू दिल्या जात असल्यानं नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे। या सर्व प्रकाराकडे नगर परिषद प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। कारवाईचा अभाव आणि जनजागृतीची कमतरता यामुळे प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र आहे। प्लास्टिकमुळे पर्यावरण, जनावरे आणि मानवी आरोग्यास गंभीर परिणाम होत असतानाही जबाबदार यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचं दिसून येत आहे। याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि जनतेची पण जबाबदारी आहे की आपण प्लास्टिकचा वापर कमीत कमी कसा केला जाईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। आम्ही एक पथक त्याच्यासाठी कार्यान्वित केलेलं आहे। त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 10 लोक आहेत आणि ते दररोज संध्याकाळी किंवा मग दुपारी किंवा सकाळी असे व्हिजिट्स करतात आणि लोकांना फाईन सुद्धा करतात आणि लोकांना समजावून पण सांगतात जे दुकानदार आहेत। आज आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे कदाचित त्याचं प्रमाण वाढलं असू शकते, तर मी योग्य निर्देश देतो त्या पथकांना परत। हे माझं व्यापारी संघटनेला आव्हान आहे की आपणच जर प्लास्टिकच्या पिशव्या न ठेवता साध्या पिशव्या, कापडी पिशव्या ठेवल्या, त्याच्यात 1-2 रुपये चार्ज केले तर लोक द्यायला तयार होतात। म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या ठेवल्याच नाही तर ते वापरायचा विषय येणार। राहिला विषय की नागरिकांना याच्यामध्ये दंडाचं प्रोव्हिजन आहे, तर त्यांना सुद्धा आम्ही दंड लावायला आता सुरुवात करतोय।